Okay. Today we are going to start with the next topic of chemistry, that is ionic equilibrium. तर आपण नवीन टॉपिक स्टार्ट करायचा आहे कोणता तर आयोनिक इक्विलिब्रियम. आता जेव्हा आपण आयोनिक इक्विलिब्रियम याबद्दल डिस्कस करणार आहे तर बघा की आयोनिक इक्विलिब्रियमच्या आधी सगळ्यात पहिला आपण बघूया की केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय. हा आपण मागच्या वर्षी बघितलाय 11वीला. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे नाही शिकवलेलं, मी स्वतः टॉपिक कंप्लीट केलाय त्यामुळे मला गंडू नका. Chemical equilibrium. Now what is chemical equilibrium? Chemical equilibrium is the equilibrium achieved when the reactant and product concentration does not changes with respect to time. क्या होता? Chemical equilibrium कधी achieve झाले म्हणतो? Chemical equilibrium is achieved when the reactant gets converted into product and after some time we say that with respect to time the concentration of reactant and product remains the same. They will not change with respect to time. With respect to time त्यांचं concentration काय होत नाही तर change होत नाही. बघा chemical equilibrium. What is chemical equilibrium? The equilibrium where the reactant and product concentration remains same, or the reactant and product concentration remains same or does not changes with respect to what? With respect to time. The equilibrium where the reactant and product concentration remains same or it does not changes with respect to time. What? Concentration of reactant and product does not changes with respect to time. Concentration does not changes with respect to time. मग आता जर एक रिएक्टेंट म्हटलं A, हा काय देतोय? प्रोडक्ट काय देतोय? B. रिएक्टेंट आहे A, हा प्रोडक्ट काय देतोय? B. इनिशियली at time T is equals to 0, जेव्हा रिएक्शन स्टार्ट झाली नव्हती त्यावेळी काय होता? 1 मोल घेतलेला कन्सिडर करा. रिएक्टेंट किती घेतलेला होता? 1 मोल घेतलेला होता आणि at time T is equals to जेव्हा रिएक्शन होत नव्हती तेव्हा प्रोडक्ट 0 होता. मग आफ्टर 1 मिनिट रिएक्टेंट कॉन्सन्ट्रेशन किती झाला? 0.99 मोल झाला आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन किती झाला? 0.1 मोल झाला. मग आफ्टर 30 मिनिट्स काय झाला? रिएक्टेंट कॉन्सन्ट्रेशन 0.50 झाला आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन पण काय झाला? 0.5 मोल झाला. परत आफ्टर 45 मिनिट्स रिएक्टेंट कॉन्सन्ट्रेशन किती झाला? रिएक्टेंट कॉन्सन्ट्रेशन 30 झाला आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन किती झाला? 70 मोल झाला. आता 1 आवर कंप्लीट झाला तरी पण रिएक्ट कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.30 मोलच आहे आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन पण किती आहे? 0.70 मोलच आहे. परत आणि 2 तास झाले म्हणजे 1 तास झालं परत 2 तास झाले तरी पण रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन 0.3 मोलच आहे आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.70 काय आहे? नाही. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की स्टार्टिंगला रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट होतो? प्रोडक्ट मध्ये. ऍट स्टार्टिंग रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत असतो कंटिन्युअसली. आफ्टर सम टाइम तुम्हाला असं दिसतं विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्सन्ट्रेशन हा काय होत नाही? चेंज होत नाही. Concentration of reactant and product remains unchanged. Concentration of reactants and
concentration of reactant and product remains unchanged with respect to time. Then we say chemical equilibrium is achieved. मग आपण काय म्हणतो, केमिकल इक्विलिब्रियम काय होतं तर अचीव होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट मग ह्यामध्ये आपण काय बघितलं, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय बघितलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम बघितलं, त्यानंतर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा पॉइंट बघितला. काय बघितलं तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा पॉइंट बघितला. आता आपण काय बघतोय तर आयोनिक इक्विलिब्रियम. आता आपण कोणता पॉइंट स्टडी करतोय तर नवीन टॉपिक, नेक्स्ट टॉपिक आपण कोणता स्टडी करतोय तर आयोनिक इक्विलिब्रियम हा पॉइंट आपण काय करतोय स्टडी करतोय. मग आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे आपण काय बघणार आहे, आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बघणार आहे, आयोनिक इक्विलिब्रियम is defined as equilibrium achieved between the equilibrium achieved between the ionized species and unionized molecules. Ionized species and what? Unionized molecules. Ionic equilibrium is defined as the equilibrium achieved between ionized species and unionized species. म्हणजे काय की the number of ions or the unassociated, undissociated किंवा unionized molecules remain same. Their composition does not changes with respect to time. Then we say what is achieved? Ionic equilibrium is achieved. For example, consider करा NaCl आहे. For example, consider करा NaCl आहे. हा NaCl कशामध्ये डिसोशिएट होतो, Na प्लस आणि Cl मायनस मध्ये डिसोशिएट होतो. कन्सिडर करा at time t is equals to 0 म्हणजे एकदम स्टार्टिंगला काय होतं की at time t is equals to 0, at time t is equals to 0 number of molecules किती होते, 100 molecules होते. ठीक आहे. मग 100 molecules जेव्हा होते जस्ट ऍड केलेले होते, aqueous solution मध्ये डिसॉल्व केले. मग कन्सिडर करता aqueous solution मध्ये डिसॉल्व केलं तर Na प्लस aqueous आणि काय मिळतं तर Cl मायनस आपल्याला काय मिळतं तर aqueous मिळतं. मग at t is equals to 2 minutes आपल्याला असं दिसलं की 80 मॉलिक्युल्स आहेत NaCl चे आणि 20 Na प्लस फॉर्म झालेत आणि 20 Cl मायनस फॉर्म झालेत. मग जेव्हा टाइम t इज इक्वल्स टू 4 मिनिट होतं त्यावेळी परत आपल्याला 60 मॉलिक्युल दिसले जे अनडिसोशिएटेड आहेत. अनडिसोशिएटेड म्हणजे अनआयोनाइज्ड NaCl आहेत तसे आहेत आणि 40 डिसोशिएट झालेले आहेत. 40 डिसोशिएट झाले. त्यानंतर परत टाइम मग 6 मिनिटला घ्या, मग 8 मिनिटला घ्या, मग 10 मिनिटला घ्या. मग 10 मिनिटला तुम्हाला असं दिसेल की 10 मॉलिक्युल्स अनआयोनाइज्ड आहेत आणि 90 कॅटायन्स आणि 90 काय फॉर्म झाले तर आयनायन्स. परत जेव्हा t इज इक्वल्स टू 12 मिनिट होतं तेव्हा परत 10 मॉलिक्युल्स अनआयोनाइज्ड आहेत आणि 90 Na प्लस आणि 90 Cl मायनस फॉर्म झाले. परत टाइम की इथं बघा परत t इज इक्वल्स टू 2 आवर्स बघा 2 तासानंतर बघितलं तरी पण तुम्हाला 10 मॉलिक्युल्स कशाचे दिसतात तर अनआयोनाइज्ड स्पीशीजचे आणि 90 कॅटायन्स आणि काय दिसतात तर एनायन्स दिसतात. मग हा जो इक्विलिब्रियम अचीव झाला, हा जो कॉन्सन्ट्रेशन चेंज नाही झाला किंवा हा जे काही इक्विलिब्रियम म्हणजे कंपोजिशन सेम राहतोय, कोणाचा कॉन्सन्ट्रेशन कोणाचा सेम राहतोय तर इक्विलिब्रियम कोणामध्ये अचीव झाला म्हणू शकतो आपण. इथं इक्विलिब्रियम इज अचीव्ड बिटवीन आयोनाइज्ड स्पीशीज अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स. मग आयोनाइज्ड स्पीशीज कोण आहेत तर Na प्लस आणि Cl मायनस हे आयोनाइज्ड स्पीशीज आहेत
आणि NaCl हे काय आहे, अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. व्हॉट इज अन आयोनिक इक्विलिब्रियम? व्हेन अ पर्टिक्युलर solute or when a particular electrolyte is dissolved in a solution, at that time if it get dissociated at starting तो dissociate होत जातो, पण after some time तो dissociate व्हायचा बंद होतो. मग ज्या पॉइंटला तो dissociation व्हायचं बंद झालं, with respect to time आता concentration of unionized molecule, concentration of cation आणि concentration of anion काय राहतो, सेम. बघा आफ्टर सम टाइम एक टाइम असा अचीव होतो की ज्यावेळी काय होतं की आयोनाइज्ड मॉलिक्युल्स अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स आहेत तसे काय होतात, राहतात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोनाइज्ड आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स आहेत तसे राहतात, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोनाइज्ड मॉलिक्युल्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल रिमेन्स सेम विथ रिस्पेक्ट टू टाइम. तेव्हा आपण काय अचीव झाले म्हणतो, आयोनिक इक्विलिब्रियम अचीव झालेलं आहे म्हणतो. काय अचीव झाले म्हणतो, आयोनिक इक्विलिब्रियम काय झालाय तर अचीव झालेलं आहे. बघा मी काय म्हटलं की आपण मागच्या वर्षी केमिकल इक्विलिब्रियम बघितलं. काय बघितलं, केमिकल इक्विलिब्रियम बघितलं. मग आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, असा इक्विलिब्रियम जो कोणामध्ये क्रिएट होतो, अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स आणि आयोनाइज्ड स्पीशीज म्हणजे आयन्स मध्ये. The equilibrium between ion and unionized molecule solution मध्ये त्याला आपण काय म्हणतो तर आयोनिक इक्विलिब्रियम. आता हे आयोनिक इक्विलिब्रियमचे आपण पुढे जेव्हा शिकताना जे कॉन्सेप्ट्स बघणार आहे किंवा प्रिन्सिपल्स जे यूज करणार ते मागच्या वर्षीचे केमिकल इक्विलिब्रियमचेच यूज करणार आहे. ओके, जसं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फाइंड केलेला होता, इकडे पण आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट हे सगळे पॉइंट्स काय करणार आहे तर फाइंड आउट करणार आहे. मग ठीक आहे, मग आयोनिक इक्विलिब्रियम ठीक आहे, पण आयोनिक इक्विलिब्रियम जो आहे मग आयन्स कोण फॉर्म करतं, सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. आयोनिक इक्विलिब्रियम आहे तर आयन्स कोण फॉर्म करतात, काय फॉर्म होतात आणि कसे फॉर्म होतात. तर बघा आपण काय बघूया, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स बघूया. आपण मागच्या टॉपिक मध्ये सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपण हा पॉइंट बघितलेला आहे. सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपण हा पॉइंट बघितलेला आहे. काय बघितलं आपण सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये की इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स आपण हा पॉइंट बघितलेला आहे. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण, हे बघा इथं बघा, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. आता टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स मध्ये म्हणजे मी काय म्हणते, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट दोन टाइप म्हणूया आपण. इलेक्ट्रोलाइट्स स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात. पण व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट्स अँड व्हॉट आर नॉन इलेक्ट्रोलाइट्स पहिला आपण डिस्कस करूया. एक मिनिट. व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट्स पहिला ते बघूया. व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट्स, व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट्स. मग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, electrolytes are those molecules, electrolytes are those molecules which on dissolving in solvent, आता solvent कोण आहे, water. So electrolytes are those molecules which on dissolving in water get ionized and forms cations and anion. जे कॅटायन आणि काय फॉर्म करतात, एनायन फॉर्म करतात, त्याला आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोलाइट्स. मग नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, व्हॉट आर नॉन इलेक्ट्रोलाइट्स. नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण, द मॉलिक्युल्स on dissolving the molecules on dissolving in water
does not get dissociated. Does not get dissociated. Does not get dissociated. The molecules on dissolving in water does not get dissociated, means they do not form cations and anions. These are called as non-electrolytes. The molecules on dissolving in water, असे molecules जे पाण्यामध्ये dissolve केले की dissociate होत नाही. काय होत नाही? Dissociate होत नाही. The molecules on dissolving in water does not get dissociated are called non-electrolytes. Are called what? Non-electrolytes. So सगळ्यात पहिला आपल्याला काय माहित असायला पाहिजे? इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय आहे? की असे मॉलिक्युल्स किंवा असा सबस्टन्स ज्याला आपण पाण्यामध्ये डिसॉल्व केलं की ते डिसोशिएट होतात आणि कॅटायन्स आणि एनायन्स देतात. असे मॉलिक्युल्स किंवा अशा सबस्टन्स सोल्यूट मोस्टली बघा सॉल्व्हेंट असतं, सॉल्व्हेंट मध्ये तुम्ही सोल्यूट ऍड करत असता. मग असा सॉल्व्हेंट किंवा असा सबस्टन्स ज्याला तुम्ही पाण्यामध्ये डिसॉल्व केला म्हणजे पाण्यामध्ये टाकलं आणि स्टर केलं किंवा नाही स्टर केलं ते काय देतं तर कॅटायन्स आणि काय देतो एनायन्स म्हणजे आयन्स देतो. त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. आणि असे सबस्टन्सेस किंवा असे मॉलिक्युल्स जे पाण्यामध्ये डिसॉल्व केले की आयोनाइज होत नाही, कॅटायन्स एनायन्स देत नाही म्हणजे ॲक्वस सोल्युशन्स मध्ये ते डिसोशिएट होत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो तर नॉन इलेक्ट्रोलाइट्स. काय म्हणतो आपण त्याला? नॉन इलेक्ट्रोलाइट्स. आता जे हे इलेक्ट्रोलाइट्स आहेत हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ह्या इलेक्ट्रोलाइट्सलाच आपण काय करतो क्लासिफाय करतो. इलेक्ट्रोलाइट्सला किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो तर द इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाइड. जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्या इलेक्ट्रोलाइट्सला आपण क्लासिफाय करतो. पण ऑन बेसिस ऑफ व्हॉट आपण इलेक्ट्रोलाइट्सला क्लासिफाय करतो की ते आयोनाइज होताना किती टक्के आयोनाइज होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100% इलेक्ट्रोलाइट आहे तर त्या 100% इलेक्ट्रोलाइट मध्ये ते किती टक्के आयोनाइज होतात? 10% आयोनाइज होतात, 20%, 40%, 50%. म्हणजे टू व्हॉट एक्सटेंट अ पर्टिक्युलर इलेक्ट्रोलाइट गेट डिसोशिएटेड. म्हणजे 100 मॉलिक्युल्स आहेत मग त्याला पाण्यामध्ये डिसॉल्व केलं की ते पूर्ण 100 मॉलिक्युल्स डिसोशिएट होतात का? म्हणजे ऍट व्हॉट एक्सटेंट द मॉलिक्युल्स गेट डिसोशिएटेड. कोणत्या एक्सटेंट पर्यंत ते मॉलिक्युल्स काय होतात डिसोशिएटेड. डिपेंडिंग अपॉन दॅट द पर्टिक्युलरली इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाइड इनटू मेनली 2 टाइप्स. त्या बेसिस वरती इलेक्ट्रोलाइट्सला आपण किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? इलेक्ट्रोलाइट्सला आपण 2 टाइप मध्ये काय करतो क्लासिफाय करतो. मग कोणते असतील रे? डिपेंडिंग अपॉन एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे आयोनायझेशन. डिसोसिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स पासून कॅटायन्स आणि काय फॉर्म करणे तर एनायन्स फॉर्म करणे. Okay. Now, depending upon to what extent, depending upon to what extent the electrolytes dissociates, depending upon to what extent the electrolytes dissociate. The electrolytes are classified into mainly 2 types. Electrolytes mainly किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? 2 टाइप मध्ये. कोणते 2 टाइप आहेत तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरे कोणते आहेत तर वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि कशामध्ये क्लासिफाय करतो तर वीक इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोण? द इलेक्ट्रोलाइट विच अंडरगोज कंप्लीट डिसोसिएशन. द इलेक्ट्रोलाइट्स विच undergo
म्हणजे 100% मॉलिक्युल्स जर असतील तर 0.99% तर ते काय होतात, डिसोशिएट होतात. 100% मॉलिक्युल्स असतील तर त्यामध्ये 99% मॉलिक्युल्स तरी काय होतात, डिसोशिएट होतात. तर त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सबस्टन्स आहे ज्याला पाण्यामध्ये डिसॉल्व्ह केलं तर तो डिसोशिएट होतो, आयन्स फॉर्म करतो, कॅटायन्स आणि एनायन्स. मग तो इलेक्ट्रोलाइट किती एक्सटेंटला डिसोशिएट होतो, म्हणजे किती मॉलिक्युल्स, फॉर एक्झाम्पल 1000 मॉलिक्युल्स घेतले तर तो किती डिसोशिएट होणार आहे. मग जर 99 पर्यंत 90 ते 100% जर तो डिसोशिएट होतो म्हणजे त्याला कंप्लीट डिसोसिएशन म्हणतो. But depending upon the extent to which the electrolytes get dissociated, they are mainly classified into two types. That is strong electrolyte and weak electrolyte. Now, what are strong electrolytes? The electrolytes which undergo complete dissociation. असे इलेक्ट्रोलाइट ज्यांचा डिसोसिएशन काय होतो, कंप्लीट. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1000 मॉलिक्युल्स असतील तर 1000 मधले 900 ते 1000 सगळे मॉलिक्युल्स काय होतात, डिसोशिएट होतात. किंवा 1000 चे 1000 मॉलिक्युल्स काय होतात, डिसोशिएट होऊन कॅटायन्स आणि एनायन्स फॉर्म करतात. त्याला आपण काय म्हणतो तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. नेक्स्ट, वीक इलेक्ट्रोलाइट्स. वीक इलेक्ट्रोलाइट्सला काय म्हणतो, द इलेक्ट्रोलाइट्स which do not dissociate completely, means only small amount of molecules, only small amount of molecules are dissociated. Only small amount of molecules are dissociated, means they are called as what, weak electrolytes. असे इलेक्ट्रोलाइट्स ज्यांचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 1000 मॉलिक्युल्स असतील तर त्या 1000 मधले 100च मॉलिक्युल्स डिसोशिएट होतात, राहिलेले 900 मॉलिक्युल्स डिसोशिएट होत नाही. म्हणजे खूप कमी डिसोसिएशन काय आहे, खूप 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 कमी आहे. त्याला आपण काय म्हणतो तर वीक इलेक्ट्रोलाइट्स. नाउ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचे एक्झाम्पल कोण आहे, HCl, H2SO4, त्यानंतर NaOH, हे सगळे काय आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत. आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स कोणते आहेत, वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये NH4OH, ऍसिटिक ऍसिड, हे जे पर्टिक्युलर आहेत हे सगळे काय आहेत, म्हणजे खूप सारे वीक इलेक्ट्रोलाइट्स. त्यामधले 2 दिलेत मी तुम्हाला जे की वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत. बघा काय म्हटलं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असे इलेक्ट्रोलाइट्स जे कम्प्लिटली डिसोशिएट होतात किंवा कम्प्लिटली आयोनाइज होतात आणि कॅटायन्स आणि काय फॉर्म करतात तर एनायन्स फॉर्म करतात. त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. नेक्स्ट काय म्हटलं, वीक इलेक्ट्रोलाइट्स. द इलेक्ट्रोलाइट्स विच डिसोशिएट टू स्मॉलर एक्सटेंट, खूप कमी एक्सटेंटला डिसोशिएट होतात, त्याला आपण काय म्हणतो तर वीक इलेक्ट्रोलाइट्स. मग मी तुम्हाला दोन एक्झाम्पल दिलेत बघा, सॉरी 2 नाही 3 एक्झाम्पल स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे दिलेत आणि 2 एक्झाम्पल वीक इलेक्ट्रोलाइटचे दिलेत. का तर ते पर्टिक्युलर जे काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत किंवा वीक इलेक्ट्रोलाइट आहेत त्याला आपण फर्दर काय करू शकतो तर क्लासिफाय करू शकतो. तर काय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स are further classified as what? Strong electrolytes are further classified as strong acid, strong base or strong salt. Strong electrolyte आपण further कसं क्लासिफाय करू शकतो, strong acid, strong base किंवा strong salt. आता स्ट्रॉंग ऍसिड कोण आहे, HCl, कंप्लीट डिसोसिएशन देतो, H2SO4 कंप्लीट डिसोसिएशन देतो, HNO3 कंप्लीट डिसोसिएशन. स्ट्रॉंग बेस NaOH, KOH. त्यानंतर स्ट्रॉंग सॉल्ट कोण आहे, NaCl. कोण आहे तर NaCl. हे काय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. सी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स यांचं कंप्लीट डिसोसिएशन होतं. मग हे जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याला आपण क्लासिफाय केलंय स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग सॉल्ट्स. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कोण असू शकतात, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग सॉल्ट्स.
हे सगळे ऍसिड बेस आणि सॉल्ट कॅटायन्स आणि एनायन्स काय फॉर्म करतात. मग वीक इलेक्ट्रोलाइट्स Now who are weak electrolytes? The electrolytes which do not dissociate completely. But weak electrolytes are further classified as weak acid, weak base and weak salt. Weak acid, weak base and weak salt. Weak electrolytes म्हणजे त्यांचं complete dissociation होत नाही. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे त्यांचं कंप्लीट डिसोसिएशन होतं. एक लक्षात घ्या की जेव्हा कधी आपण स्ट्रॉंग आहात ह्याचे एक्झाम्पल वीक ऍसिड कोण आहे ऍसिटिक ऍसिड. सगळ्यात चांगला मस्तपैकी भारीतला एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिडचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही, कम्प्लिटली आयोनाइज होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1000 मॉलिक्युल्स ऍसिटिक ऍसिडचे घेतले तर त्यातले 100 ते 50 मॉलिक्युल्स डिसोसिएट होणार, राहिलेले मॉलिक्युल्स डिसोसिएट होत नाही. मग वीक बेस NH4OH काय आहे NH4OH. सॉल्ट CH3COONH4. ऍसिटेट कोणता अमोनियम ऍसिटेट किंवा इथं हाही चालतो अमोनियम क्लोराइड. हा पण काय आहे वीक सॉल्ट आहे. आता एक लक्षात घ्या की जेव्हा कधी तुम्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मग ऍसिड असू दे बेस असू दे किंवा सॉल्ट असू दे त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि वीक इलेक्ट्रोलाइट हे रिएक्शन कशी ओळखायची तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जेव्हा आपण डिसोसिएशन घेतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा फॉर एक्झाम्पल मी HCl चा लिहिते. HCl जर मी लिहिला तर मी एक सिंगल एरो देते. HCl in the aqueous state gives H plus ions in the aqueous state plus Cl minus ions in the aqueous state. जेव्हा सिंगल एरो आहे जेव्हा काय आहे सिंगल एरो आहे तर कंप्लीट डिसोसिएशन झालंय. जेव्हा सिंगल एरो आहे तेव्हा कंप्लीट डिसोसिएशन झालंय. सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स whenever they are represented the dissociation is shown by single straight arrow which says that reaction occurs in only forward direction. Okay, now whenever we show a weak electrolytes actually weak electrolytes म्हणजे कसं असतं की weak electrolytes जे असतात त्यामध्ये अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स जास्त असतात आणि आयोनाइज्ड मॉलिक्युल्स कमी असतात. मग काय होत असतं अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स आयोनाइज्ड मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट होत असतात. आयोनाइज्ड मॉलिक्युल्स अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स मध्ये कंटिन्युअस होत असतात. इन मिडल ऑफ द रिएक्शन कुठेतरी होतं. मग वीक इलेक्ट्रोलाइट्स जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो तर त्या दोघांमध्ये डबल एरो वापरतो. काय वापरतो डबल एरो वापरतो. म्हणजे काय हा ऍसिटिक ऍसिड आहे मग हा ऍसिटिक ऍसिड लिहिताना काय येणार आहे CH3COOH ह्याचं डबल एरो देणार आणि ते काय लिहिणार आहे CH3COO मायनस प्लस इथं काय येणार आहे H प्लस. CH3COOH ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम हे बघा ह्या वीक इलेक्ट्रोलाइट आहे कसं ओळखायचं डबल एरो असेल दोन्ही रिया आहे बघा. हा मॉलिक्यूल आहे अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल आहे aqueous स्टेट मध्ये आणि हा डिसोसिएटेड मॉलिक्यूल आहे aqueous स्टेट मध्ये. जर ह्या दोघांच्या मध्ये डबल हेडेड एरो असेल म्हणजे रिएक्शन फॉरवर्डला पण होतीये आणि रिएक्शन बॅकवर्डला पण होतीये. जर डबल एरो असेल तर तो काय वीक इलेक्ट्रोलाइट्स आर शोन बाय डबल एरो. म्हणून वीक ऍसिड असू दे वीक बेस असू दे वीक सॉल्ट असू दे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आर शोन बाय सिंगल एरो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स डिसोसिएशन इज शोन बाय सिंगल एरो. मग तो ऍसिड असू दे बेस असू दे किंवा सॉल्ट असू दे. काय असू दे ऍसिड असू दे बेस असू दे किंवा काय असू दे सॉल्ट असू दे. बघा काय म्हटलं की जे असे इलेक्ट्रोलाइट्स जे कम्प्लिटली डिसोसिएट होतात किंवा कम्प्लिटली आयोनाइज होतात किंवा ऑलमोस्ट म्हणजे 0.99 म्हणजे 1 मोल असेल तर 0.99 मोल्स डिसोसिएट झालेत. म्हणजे 100 मोल्स असतील तर 100 मॉलिक्युल्स असतील तर 99 मॉलिक्युल्स तरी डिसोसिएट झालेत. त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. त्याला स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि कोण आहेत तर सॉल्ट्स. तसंच वीक इलेक्ट्रोलाइट्स कोण तर असे इलेक्ट्रोलाइट्स जे खूप कमी एक्सटेंटला डिसोसिएट होतात aqueous सोल्युशन मध्ये त्याला आपण काय म्हणतो वीक इलेक्ट्रोलाइट्स. मग वीक इलेक्ट्रोलाइट्स कोण आहेत वीक ऍसिड्स वीक बेस आणि वीक कोण आहेत तर सॉल्ट्स आहेत. आता वीक इलेक्ट्रोलाइट्स हे कधीही 100% काय 0.1% जरी डिसोसिएट झाले तर खूप झालं. तर जरी वीक इलेक्ट्रोलाइट्स जर तुम्हाला डिसोसिएट करायचं असेल तर तुम्हाला खूप खूप डायल्यूट सोल्युशन घ्यावं लागतं. कारण आपण याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये हा पॉइंट
डबल एरो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सिंगल एरो, वीक इलेक्ट्रोलाइट काय असते तर डबल एरो. इकडपर्यंत समजलं का? नेक्स्ट बघा डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन तुम्ही म्हणता हा शब्द तुम्ही ऐकला असणार आहे सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये. डिग्री ऑफ डिसोसिएशन. What? Degree of what? Dissociation. Now degree of dissociation is represented by the letter alpha. हाँ, मग degree of dissociation आपण काय म्हटलो मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलेलं होतं वॅनथॉर्प फॅक्टर I चं रिलेशन आणि degree of dissociation चं रिलेशन. मग इथं बघा degree of dissociation is what? Degree of dissociation alpha is the number of moles of molecules dissociated. म्हणजे जेवढे नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्युल्स काय झालेले आहेत डिसोशिएट झालेले आहेत डिसोशिएटेड डिवाइडेड बाय द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्युल्स. हा फ्रॅक्शन मध्ये येणार. हा काय येणार आहे फ्रॅक्शन मध्ये येणार आहे. Number of moles of molecules dissociated divided by total number of moles of what? Molecules is called degree of dissociation. And percent degree of dissociation काय येणार आहे? Percent degree of dissociation काय येणार आहे? Number of moles of molecules. Number of moles of molecules dissociated divided by total number of moles into काय येणार 100 into काय येणार 100. म्हणजे फ्रॅक्शन ला मल्टिप्लाय जेव्हा तुम्ही हे बघा डिग्री ऑफ डिसोसिएशन हा जो येणार हा फ्रॅक्शन मध्ये येणार आहे. म्हणजे काय जर टोटल मोल्स किती होते 100 आहेत. टोटल मोल्स किती आहेत 100 मोल्स आहेत आणि डिसोशिएट झालेले मोल किती आहेत डिसोशिएटेड मोल किती आहेत डिसोशिएटेड मोल तर 25 मोल्स आहेत. किती आहेत 25 मोल्स डिसोशिएटेड आहेत. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन काय येणार आहे नंबर ऑफ मोल्स डिसोशिएट किती आहेत 25 डिवाइडेड बाय टोटल मोल्स किती 100. सो 25 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 1/4 म्हणजे 0.25. हा फ्रॅक्शन आला. म्हणजे 1 मोल जर असला असता तर त्यातले 0.25 मोल्स काय झाले डिसोशिएट झालेले आहेत. मला पर्सेंट डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार आहे अल्फा इंटू जे डिग्री ऑफ डिसोसिएशन आले त्याला मल्टिप्लाय काय करायचं 100 म्हणजे किती येणार आहे 25%. म्हणजे काय येणार आहे तर 25%. काय म्हणते बघा डिग्री ऑफ डिसोसिएशन कशाचं तर इलेक्ट्रोलाइटचं. डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण इलेक्ट्रोलाइटच फाइंड करणार आहे कॉमन सेन्स आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ मोल्स डिसोशिएटेड मॉलिक्युल्सचे जेवढे मोल्स डिसोशिएट झाले डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. मग पर्सेंट डिसोसिएशन म्हणजे काय जे डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं 100. त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं 100 करायचं. मग जर हे फक्त डिग्री ऑफ डिसोसिएशन झालं मग किती मोल्स डिसोशिएट झाले म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर माहित असेल मोलार कॉन्सन्ट्रेशन जर माहित असेल तर दी इफ C is the molar concentration, if C is the molar concentration of substance of electrolyte, if C is the molar concentration of electrolytes, then number of moles, number of concentration of substance dissociated. If C is the molar concentration of electrolyte, जर C हा molar concentration आहे electrolytes चा, then the substance dissociated
then the substance dissociated, the substance dissociated, then the substance dissociated is काय असणार आहे तर अल्फा सी, म्हणजे 0.75 डिसोशिएट झाले इनटू काय करायचं कॉन्सन्ट्रेशन जो काय आहे त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. इफ C is the molar concentration of electrolyte, then the substance dissociated is alpha C. सबस्टन्स डिसोशिएट किती झाला तर अल्फा सी इतका सबस्टन्स काय झाला डिसोशिएट झाला. आता मोलार कॉन्सन्ट्रेशन हे आपण कशामध्ये देतो डिपेंड्स की तुम्ही मोलॅरिटी घेताय का मोलॅरिटी घेताय. मोस्टली आपण मोलार कॉन्सन्ट्रेशन तर काय कन्सिडर करूया, इट इज गिवन इन मोल पर dm. So concentration which undergo dissociation, then the substance dissociated is alpha C. So alpha C is the concentration of substance, is the concentration of substance that got dissociated, that got what dissociated. लक्षात येते का बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे किती डिसोशिएट झाले, म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 मॉलिक्युल्स आहेत तर त्यातले किती डिसोशिएट झाले, मग त्याला फ्रॅक्शन मध्ये काय करणं रिप्रेझेंट करणं. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन इज व्हाट नंबर ऑफ मोल्स डिसोशिएटेड, नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्युल्स डिसोशिएटेड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्युल्स, किंवा इथे टोटल नंबर ऑफ मोल्स डिसोशिएटेड डिवाइडेड बाय number of moles dissociated divided by total number of moles हे काय आलं डिग्री ऑफ डिसोसिएशन आलं. मग पर्सेंट डिग्री डिसोसिएशन, पर्सेंटेज डिसोसिएशन कसं असणार आहे नंबर ऑफ मोल्स डिसोशिएटेड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इनटू काय करायचं 100, किंवा अल्फा पर्सेंट इज इक्वल्स टू काय म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन इनटू काय करायचं 100 करायचं, म्हणजे आपल्याला पर्सेंट डिग्री डिसोसिएशन मिळेल. म्हणजे काय ह्याचं एक्झाम्पल कसं म्हणतो ना, जर टोटल मोल्स 100 आहे आणि डिसोसिएटेड किती आहेत 25 आहेत, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन किती असणार आहे 25 डिवाइडेड बाय 100, 25 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 1/4 म्हणजे 0.25. सो डिग्री ऑफ डिसोसिएटेड मॉलिक्युल्स, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल्स टू 0. हा पर्सेंट डिग्री ऑफ डिसोसिएशन झाला, पर्सेंट डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल्स टू 0.25 into 100 that is 25%. नेक्स्ट बघा, इफ C is the molar concentration of electrolyte. मग जे काही मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे इलेक्ट्रोलाइटचा तो C आहे. मग then the substance dissociated in concentration term is alpha C. Then the substance dissociated in the form of what alpha C. आपण हा एक एक्झाम्पल घेतलेला मागच्या लेक्चरला. काय घेतलेला मागच्या लेक्चरला एक्झाम्पल की फॉर एक्झाम्पल AX आणि BY, AX आणि BY हा काय आहे इलेक्ट्रोलाइट आहे. ह्या इलेक्ट्रोलाइटला आपण ॲक्वस सोल्युशन मध्ये डिसॉल्व केलं तर आपल्याला काय मिळालं X मोल्स ऑफ AY प्लस Y मोल्स ऑफ BX काय मिळालं मायनस. ठीक आहे, मग कन्सिडर करा की स्टार्टिंगला मोलार कॉन्सन्ट्रेशन C होता, C मोलार कॉन्सन्ट्रेशन होता आणि काहीच डिसोशिएट झालेलं 0 डिसोशिएट झालेलं. मग आता आफ्टर टाइम टी ऍट इक्विलिब्रियम, इथं आपण काय लिहिलं होतं ऍट इक्विलिब्रियम मोलार कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तर अल्फा सी. इथं काय लिहूया एक्स अल्फा सी लिहूया की अल्फा ऑफ एक्स मोल्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन जो काय असेल तो 0.1 0.2 टोटल जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन घेताय, आणि वाय अल्फा काय येणार आहे सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी टर्म आली, आणि राहिला किती मग C1 मायनस अल्फा डिसोशिएट व्हायचं राहील ऍट इक्विलिब्रियम. एक्स मोल्स ऑफ अल्फा सी डिसोशिएट म्हणजे अल्फा इतकं डिसोशिएट झाले एक्स कॉन्सन्ट्रेशन, त्याला एक्स अल्फा इंटू सी करायचं, वाय अल्फा इंटू सी करायचं, म्हणजे तेवढं अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय झालेला आहे किंवा तेवढं कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं आहे डिसोशिएट झालंय. तेवढा कॉन्सन्ट्रेशन तेवढे मोल्स पर लिटर डिसोशिएट झाले, तेवढे मोल्स पर लिटर काय झालेले आहेत तर डिसोशिएट झालेले आहेत. लक्षात येते का बघा, इफ C is the molar concentration of an electrolyte तर इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन आणि एनायन, म्हणजे एनायन आणि कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन कसं दाखवतो तर अल्फा सी. मग एक्स मोल्स ऑफ अल्फा सी आणि वाय मोल्स ऑफ अल्फा सी हे कॅटायन आहेत आणि ते काय आहेत तर एनायन.
डिसॉसिएशन किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स इलेक्ट्रोलाइट्स कोण असतात तर ऍसिड्स असतात किंवा बेसिस असतात. मोस्ट ऑफ द टाइम इलेक्ट्रोलाइट्स काय असतात ऍसिड्स असतात किंवा काय असतात बेसिस असतात. सॉल्ट्स पण असू शकतात, नो प्रॉब्लेम, सॉल्ट्स पण आहेत हा, पण मोस्ट ऑफ द टाइम जे इलेक्ट्रोलाइट्स असतात ते कोण असतात ऍसिड्स किंवा काय असतात बेसिस असतात. मग ते ऍसिड्स किंवा बेसिस कसे ओळखायचे, जे काय कोणताही सबस्टन्स जर एखादा सबस्टन्स ऍसिड आहे किंवा एखादा सबस्टन्स बेस आहे तो कसा ओळखायचा, एक इंट्रोडक्शन पार्ट बघा. ऍसिड अँड बेसिस. नाउ ऍसिड्स अँड बेसिस, आपल्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्यूसेस आहेत HCl. HCl present as the gastric juice is acid. Is what? Acid. त्यानंतर ना acetic acid. Acetic acid कशामध्ये acetic acid CH3COOH. कशामध्ये तर vinegar. Acetic acid in vinegar. Acetic acid नंतर ना citric acid. Citric acid in citrus foods. Citric acids in citrus food म्हणजे आंबट फूड्स मध्ये. Tartaric acids in tamarind. Tartaric acid in tamarind are the common what we can say, these are the common acids which we see in our day to day life. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड MgOH चॉईस, त्याला काय म्हणतो मॅग्नेशियम हायड्रॉक्साइडला, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइडला काय म्हणतो, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. ऍसिडिटी वाढल्यावर तुम्ही काय घेता अँटासिड. सो मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड याला आपण काय म्हणतो अँटासिड्स म्हणतो. काय म्हणतो आपण याला अँटासिड्स. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड्सला आपण काय म्हणतो अँटासिड्स, which are used to neutralize our stomach. Okay. आणि ammonia, it is used in our daily day to day life. Ammonia, this is also a base. So आणि खूप सारे जेवढे काही तुम्ही ऍसिडिटी पित्त खवळला म्हणून जे काही तुम्ही औषध घेता ते सगळे अँटासिड्स काय आहेत तर बेसिस आहेत. आणि अमोनिया जो आपण डे टू डे लाईफ मध्ये क्लिन्झिंग पर्पज साठी किंवा फ्रीजिंग वगैरे साठी यूज करतो तो पण काय आहे बेस आहे. म्हणजे हे आपल्या डेली लाईफ मधले ऍसिड्स आणि बेसिस आहेत. हे आपल्या डेली लाईफ मध्ये ऍसिड्स आणि बेसिस आहेत. मग तो सबस्टन्स, एखादा सबस्टन्स ऍसिड आहे किंवा एखादा सबस्टन्स बेस आहे हे आपण कसं ओळखतो तर आपण 3 थिअरी यूज केले. एखादा सबस्टन्स ऍसिड आहे किंवा एखादा सबस्टन्स काय आहे बेस आहे तो ओळखण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर थिअरीज यूज केलेल्या आहेत. मग थिअरीज कोणत्या आहेत बघूया. सबस्टन्स ऍसिड आहे किंवा बेस आहे ह्यासाठी आपण 3 थिअरीज वापरतो. टू आयडेंटिफाय अ सबस्टन्स इज ऍसिड और अ बेस वी यूज 3 थिअरीज. फर्स्ट वन इज Arrhenius theory. First one is Arrhenius theory. The second is Lowry-Bronsted theory. Second one is Lowry-Bronsted theory. Next is Lewis acid base theory. आपण बघितलं की ऍसिड्स आणि बेस सॉल्ट्स पण आहेत आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे. पण एखादा सबस्टन्स ऍसिड आहे किंवा एखादा सबस्टन्स बेस आहे यासाठी आपण 3 थिअरीज आपण म्हणजे आरेनियसनं त्यांनी जे काही शिकले थिअरीज आहेत ते आपण आता स्टडी करायचे. विथ द हेल्प ऑफ दॅट आपण इझिली एखादा सबस्टन्स ऍसिड आहे किंवा एखादा सबस्टन्स बेस आहे हे आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. इथं बरं समजलं का सांगा.
अमोनिया आपल्या हाऊसहोल्ड प्रोडक्ट साठी यूज करणारा, टार्टरिक ऍसिड टॅमरिन म्हणला, हे सगळे वेल नोन ऍसिड्स आणि बेसिस आहेत जे आपण डे टू डे लाईफ मध्ये काय करतो, यूज करतो. ठीक आहे, आपण म्हणतो ऍसिड्स आहेत किंवा बेस आहेत, पण एखादा हा जो काही ऍसिड आहे किंवा बेस आहे त्याला ओळखायचं कसं, तर मी तुमच्या समोर 3 थिअरीज लिहिले, ते नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करते. कोणते? आर्हेनियस थेअरी, लॉरेट ब्रॉन्स्टेड थेअरी आणि कोणती तर लेविस थेअरी. लेविस ऍसिड बेस